लोकशाहीचा महाउत्सव सुरू झालेला आहे. लोकलाईव्हच्या लोकचर्चेमध्ये आपलं मी पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत करतो. लोकसभा निवडणूक 2019 आणि या लोकशाहीचा महाउत्सव आणि या महाउत्सवामध्ये प्रत्येक पक्षाची धावपळ आणि त्यांची तयारी ही आता शिगेपर्यंत पोहोचलेली आहे. प्रचार हा सुद्धा शिगेला पोहोचत चाललेला आहे आणि 23 एप्रिल जळगाव शहरासह जळगाव जिल्ह्यासह राज्यामध्ये मतदान होत आहे. लोकसभा 2019 यामध्ये महिलांचे कोणते प्रश्न प्रलंबित आहेत, महिलांसाठी या पक्षाने स्थान दिलं आहे का, त्यांनी उमेदवार निवडताना महिलांचा देखील त्या पद्धतीने विचार केला, या सगळ्या गोष्टींची आपल्याला उकल करून घ्यायची. मी आपल्या या लोकशाहीच्या महोत्सवासाठी जे पक्ष सगळे कार्यरत आहेत त्या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये काही महिलांना आपण आज या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. आपल्या साऱ्या दर्शकांच्या वतीने मी या स्टुडिओमध्ये उपस्थित असलेल्या सगळ्या महिलांचं मनापासून स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार. आई प्लीज, मला आता आंबा खायला अजिबात वेळ नाहीये. परफेक्शनसाठी खूप वेळ द्यावा लागतो. परफेक्ट नॉट 3 मिनिटं, साईड पार्टिंग 220 सेकंड्स, 5 मिनिटं, 6 मिनिटं, 4 मिनिटं, विचारूही नको. मग फ्रूटसाठी किती मिनिटे राहिली? 0. नवीन फ्रुटगो फ्रूट स्नॅक. शुद्ध फळं एका इझी स्क्वीझी पॅक मध्ये. आता मुलं फळं दाबून खातील. फ्रुटगो, दाबून खा. सॉरी. आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत राष्ट्रीय काँग्रेस. या राष्ट्रीय काँग्रेसच्या जळगाव जिल्ह्याच्या महिला अध्यक्ष आहेत सुलोचना वाघ. मी आपलं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. त्यांच्याकडे एक जबाबदारीसुद्धा आहे, जळगाव शहर महानगरपालिकेच्या त्या अध्यक्षासुद्धा आहेत. त्याचबरोबर सीमाताई होळे आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत, महापौर आहेत, भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी त्यांचं देखील या ठिकाणी ताई स्वागत करतो. ज्योतिताई चव्हाण आपलं देखील या ठिकाणी स्वागत आहे. आपण सध्या नगरसेविका आहात, भारतीय जनता पार्टीच्या उपाध्यक्ष आणि माजी स्थायी समितीच्या सभापती आपण आहात. आपलं देखील या ठिकाणी मनापासून स्वागत आहे. आज आपल्यामध्ये आहेत शिवसेनेच्या महानगराध्यक्ष शोभाताई चौधरी. मी आपलं देखील या ठिकाणी स्वागत करतो शोभाताई. त्याचबरोबर शिवसेनेच्या पुन्हा दुसऱ्या महानगराध्यक्ष आहेत मंगलाताई वारी. आपलं देखील या ठिकाणी स्वागत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत कल्पनाताई पाटील. आपलं देखील या ठिकाणी स्वागत आहे. आपण राष्ट्रवादीचा जो प्रदेशाचा ग्रंथालयाचा जो सेल आहे त्याचे देखील आपण प्रदेशाध्यक्ष म्हणून राहून चुकलेले आहेत. मी आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी पुनश्च एकदा मनापासून स्वागत करतो. सुरुवातीला आपण जाणून घेऊन घ्या की प्रत्येक या पक्षाने आपल्या पक्षामध्ये महिलांना कशा पद्धतीचं स्थान दिलेलं आहे, महिलांचे कोणते प्रश्न ते या निवडणुकीच्या माध्यमातून सोडवण्याच्या दृष्टिकोनातून जनतेपुढे मतदारांपुढे मांडत आहेत, हे सगळ्या सुरुवातीला आपण जाणून घेऊया. सुरुवातीला मी विनंती करेल महापौर सीमाताई आपल्याला की आपल्या पक्षामध्ये महिलांचं स्थान तर आपल्या पदावरूनच लक्षात येतं की आपण माध्यमातून महिलेला आपण स्थान देऊन एक महापौर पद आपल्याकडे आहे, पण त्याचबरोबर इतर महिलांना बरोबर घेऊन चालण्यासाठी आपल्या पक्षामध्ये कशा पद्धतीचं स्थान आहे, कशा पद्धतीची वागणूक आहे, कशा पद्धतीची यंत्रणा काम करते आहेत, कोणते प्रश्न आपल्या माध्यमातून हे सोडवले जातात आहेत, कसं आपला पक्ष काम करतो? पक्ष चांगलं स्थान देतो आहे आम्हाला, कारण एक महापौर निवडून दिलेला तो एक लेडीजच आहे. नंतर ज्या ज्या आमच्या योजना आहेत त्या महिलांच्या संदर्भात, म्हणजे समजा आता स्लम एरिया असेल तिथे टॉयलेट नव्हते, टॉयलेट नसल्यामुळे आज आपली स्त्री उघड्यावर शौचालयाला बसू नये म्हणून शौचालय केली मोदी सरकारच्या या माध्यमातून. म्हणजे मग महिलांना चांगलं स्थान आहे. नंतर बेटी बचाव असेल, भरपूर अशा गोष्टी आहेत. पक्ष हा महिलांना अगदी बरोबरीचं स्थान देतो आहे. पक्षाने महिलांना बरोबरीची जिम्मेदारी म्हणजे जबाबदारी दिलेली आहे आणि असं कोणतंही असा दुजाभाव केला नाही की ही महिला आहे आणि हिच्यावर ही जबाबदारी आपल्याला दिली ते ही पार पाडणार नाही, असं कधीही झालं नाही. आणि महानगरपालिकेसंदर्भात बोलायचं असेल तेव्हाही त्यांनी चांगल्याच पदावर महिला पाठवलेल्या आहेत. जवळजवळ 33 महिला नगरसेविका आहेत आणि सभापती पण आपला महिला बाल कल्याणच आहे. अध्यक्ष आपल्या म्हणजे बॉडीवर आमच्या जवळजवळ उपाध्यक्ष म्हणून 4 उपाध्यक्ष लेडीजच आहेत आपल्या पक्षाच्या. हो, पक्षाच्या. अच्छा. कोणते प्रश्न असे आहेत की ते अजूनही सुटलेले नाहीत
आपली सत्ता आहे तरी देखील अजून सुटलेले नाहीत आपल्याला असं वाटत असेल का, की ते सोडणं आवश्यक आहे? महिलांच्या दृष्टीने तर आता सक्षमीकरण तर हा विषय तर आपण चालूच आहे, त्याच्यावर आपला भर आहेच भारतीय जनता पार्टीचा, आणि त्या माध्यमातून आपल्याला सक्षम महिला करण्यासाठी बचत गटांना प्रोत्साहित आपलं मोदी सरकार करतच आहे. अंगणवाडी सेविका असो, अशा ज्या कार्यकर्त्या आहेत यांच्यात मध्ये त्यांचे आपण हे मानधन वगैरे पण वाढवून दिलेलं आहे सरकारने. आणि तसंच आता आपलं हे प्रेग्नंट स्त्रीचे ते 6 महिने गेले. पहिले ह्याला म्हणजे डिलेव्हरी झाल्यावरती 1 वर्ष लीव हे होतं मला वाटतं, आता ती 24 महिने केलेली आहे. असं म्हणजे महिलांना स्थान मिळतं आहे असं वाटतंय, म्हणजे आम्हाला आम्ही संतुष्ट आहे असं तुम्ही वाटतं. समाधानी आहात आपल्या हो, सगळ्या हो, कामात? नक्की. ताई, तुमचं काय मत आहे? हे म्हणतात ते समाधानी आहेत, आपण विरोधामध्ये आहात. हो. तुमचं मत, तुमचा पक्ष कशा पद्धतीने महिलांना स्थान देत आहे? आम्ही महिलांच्या बाबतीत ताईने जे सांगितलं ते आम्ही समाधानी नाहीत. कारण एक जबाबदार व्यक्ती आत्ताच 4-6 महिन्यापूर्वी की मुलगी पसंत नसेल आणि ती जर नकार देत असेल तर तिला पळवून आणा असा उल्लेख महिलेच्या बाबतीत केला जातो या शासनाच्या काळात. तर हे अगदी चुकीचं आहे. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा की बाटलीवर बाईचं नाव द्या, हाही मुद्दा चुकीचा आहे. या कारणाने कुठली महिला या आजच्या काळात महिला सुरक्षित नाही. जो बेटी बचाव बेटी पढाव हा जो नारा लावला जातो त्या बाबतीत आम्ही काँग्रेसच्या महिला, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला, आम्ही या बाबतीत अजिबात आम्ही पक्षाच्या वतीने, कारण आमच्या पक्षाने जे काही दिलं आहे ते आज गेल्या 25 वर्षात 30 वर्षात महिला सक्षमीकरणामध्ये महिलांना आरक्षण, जे महाराष्ट्रामधलं आरक्षण होतं ते आमच्या आदरणीय शरद पवार साहेबांनी दिलं. त्याच्यानंतर आताही आमच्या आदरणीय आमचे नेते राहुल गांधी यांनी देखील लोकसभेमध्ये 33% आरक्षण आम्ही महिलांना देणार. आणि ह्या ज्या महिला प्रेग्नन्सीच्या, महिला आशा वर्कर असतील, अंगणवाडीच्या महिला असतील, या सगळ्या महिलांसाठी आजपर्यंत आमच्या काँग्रेस सरकारने आजपर्यंत सगळ्या सुविधा महिलांना दिलेल्या आहेत. त्याच्यात प्रेग्नन्सी असेल, सकस आहार असेल, माता कुपोषित बालक असतील, ज्या गरोदर माता असतील, याच्यासाठी बऱ्याच सगळ्या योजना या काँग्रेस सरकारच्याच काळात झालेल्या आहेत. आणि म्हणून आम्ही यांनी जो मांडला मुद्दा तो आम्ही अजिबात त्या मुद्द्यावर आम्ही समाधानी नाहीत. मी तो सगळा खोडला, पण आपला पक्ष यासाठी कशा पद्धतीने, पक्षामध्ये महिलांचं स्थान काय? पक्षामध्ये महिलांचं स्थान उदाहरणार्थ इंदिराजी होते आमच्या, की ज्या पहिल्या पंतप्रधान, आज आमच्या पक्षाची संरक्षण मंत्री आहे. त्याच्यानंतर सगळ्यात मोठं जे स्थान आहे ते आज भारतीय जनता पार्टीने महिलांना दिलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही कॅबिनेट मध्ये किती महिला आहेत? सुषमा स्वराज काँग्रेस पक्षाच्या काळात आज देखील महिलांचं स्थान नंबर 1ला आहे. आता आमच्यामध्ये नेतृत्व च्या संदर्भात आमच्या सुप्रियाताई सुळे असतील, तसेच आमच्या प्रियंका गांधी ह्या देखील आता नवीन तरुण नेतृत्व पुढे येत आहे. आणि या माध्यमातून आमच्या महिलांना, जसं राष्ट्रवादी आणि काँग्रेस ही महाआघाडी आहे, आणि या आघाडीच्या संदर्भातून आमच्या अनेक महिला आमच्या पक्षात महिला या उच्च स्थानावर गेलेल्या आहेत. त्याचं उदाहरण म्हणजे आमच्या जळगावच्या माजी राष्ट्रपती आदरणीय प्रतिभाताई पाटील यांना देखील राष्ट्रपती स्थान आमच्या पक्षाने दिलेलं आहे. आमचा पण पाठिंबा होता. बाळासाहेबांनी सांगितलं होतं मराठी असेल तर आम्ही पण पाठिंबा देतो बा प्रतिभाताईंना. बाळासाहेब आम्ही प्रचार करत फिरलो होतो. मराठी माणूस असेल तर ते कोणी कुठल्याही पक्षाची असो बा, आमचा पाठिंबा आहे. बाळासाहेबांनी सांगितलं होतं आम्हाला. म्हणजे ती खानदेश कन्या होती म्हणून त्यांचा आपल्याला अभिमान आहे, तो काँग्रेस पक्ष म्हणून असा विषय. मी तुम्हाला विचार की तुमच्या पक्षामध्ये महिलांचं स्थान कसं आहे? महिलांचे कोणते प्रश्न आपल्या हातून सुटवले जातात? कोणते विषय असे आहेत? बरेच प्रश्न सोडतो आम्ही आमच्या पर्यायाने दिवसभर खालच्या लेवलने जे असतील ते त्यांना भेटून आमच्या लेवलने आम्ही, आणि आमच्या पक्षात बऱ्याच महिलांना चांगलं मानाचं स्थान आहे. निलमताई गोरे झाल्या, सत्यभामाताई झाल्या. कोणते प्रश्न असे आहेत की ते अजूनही सुटलेले नाहीत? सुटताय. आरोप असा केला गेला आता त्यांनी तुमच्या म्हणजे की पळवून आणू, मुलींना वेळ पडली तर तुम्ही सांगा फक्त आम्ही आणू. नाही, ते काय भावनेच्या भरात कोणीतरी बोलून जातात तर सगळ्यांना त्रास होतो. भावनेच्या भरात भावनेच्या भरात कोणीतरी काहीतरी वेगळं बोलायचं असेल तुम्ही त्यांना. मुद्दा मांडलेला, आपण त्यांच्याकडे उत्तर घेऊया की त्यांचं काय म्हणणं आहे. तर यांच्याकडनं शिवसेनेकडनं पण घेऊया
आणि यांच्याकडनं सुद्धा घेऊन तर मी तुम्हाला सुद्धा विचारणार आहे की बाटलीवरती बाईचं नाव घ्या आणि तुम्ही बांगड्या सुद्धा भरल्या होत्या आणि त्याचबरोबर आपण घुंगरू सुद्धा दिले होते. ही पण एक आपली भूमिका होती, ते सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचं. पण सुरुवातीला शिवसेनेकडनं या संदर्भात त्यांनी जो आरोप केला आहे, तुमचं काय मत आहे? कसला आहे ते तर आमचा विरोध आहे ना. दारूवर बाईचं चित्र नको. सगळ्या महिलांचा महिला म्हणून विरोध आहे. महिला म्हणून विरोध आहे. तुम्ही त्या संदर्भात तुमच्या पक्षामध्ये महिलांचं स्थान काय आहे? कोणते प्रश्न आपण सत्तेत आहात, राज्याच्या सत्तेत आहात, देशाच्या सत्तेबरोबर आपली आता युती आहे, कशा प्रकारचे प्रश्न अजूनही आपल्याला असं वाटत नाही का काही प्रश्न पूर्णपणे सुटलेले आहेत? मी एकच नेमका इथे कदाचित महिलांना राग आहे. सगळ्याच पक्षामध्ये 2-3 महिला पुढे येते, बाकीच्या महिलांना स्थान दिलं जात नाही. आणि मी आता हे पक्ष सर्व पक्षीय महिला मंडळ काढणार आहे, लवकरच काढणार आहे. म्हणजे बोलत नाही, कोणत्याही पक्षाची महिला पुढे बोलत नाही. मी बोलीन तर माझा राग, ही बोलीन, हिचं बोलीन, असं आहे. पण खरोखर ज्या महिला कामं करतात त्यांचे म्हणजे ज्या आमच्या मागे बोलतात, आम्हाला म्हणतात की तुम्ही आम्हाला सांगत असे काढता, पुरुष मंडळींना थोडं सहकार्य करावं. सर्वही पक्षाचं म्हणते मी, आमच्याच पक्षाचं नाही म्हणत, सगळ्या पक्षाचं, की महिलांना मागून दाबून टाकताना स्वतः पुढे जाता. तर महिला पण पुरुषबरोबर एवढं काम करतात, तर पुरुष मंडळीने महिलांना बी बरोबर घेऊन चालवं, एवढं माझं म्हणणं आहे. तुमचा असा अंतर्गत पक्षात तर हा असा आरोप आहे असं म्हणता येईल का? नाही, 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 पक्षातल्या- पक्षात नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की म्हणजे कार्यकर्त्यांच्याच कार्यकर्ते जे फिरतात त्यांच्याच महिलांना मान दिला तो कार्यकर्त्यांना कुठे मान दिला? हा, अशा बऱ्याच काही महिला असं. तुमचं काय मत या विषयावर? सर्वपक्षीय बोलल्या त्या, सर्वपक्षीय सर्वपक्षीय आमच्या पक्षात बोलल्या त्या सर्वपक्षीय. सर्व पक्ष. ज्या कार्यकर्ते प्रामाणिकपणे रूट लेवलला काम करतात त्यांना कुठे सन्मान दिला जातो? बरोबर. ज्यावेळी इलेक्शनची वेळ येते तेव्हा एखाद्या नेत्याचीच बायको किंवा मोठ्या कार्यकर्त्याचीच बायको ज्याची न्यूशन्स व्हॅल्यू आहे त्या लोकांना स्थान दिलं तर मग सामान्य कार्यकर्त्यांनी फक्त सतरंजा सुचलायचा का, असं त्यांचं म्हणणं असेल. पण आपल्या आमच्या पक्षात काय स्थिती? पक्षामध्ये मी सांगते की आम्हाला पवार साहेबांनी जे आरक्षण दिलं ते याच्याच निसर्ग दिलं की महिला ज्या आहेत त्या अतिशय प्रामाणिक असतात, निष्ठावान असतात आणि अतिशय कर्तृत्ववान अशा महिला जर राजकारणात आल्या आणि त्या निर्णय प्रक्रियेत समाविष्ट तर देशाची दिशा नक्कीच बदलेल. आणि महिला सक्षमीकरण हा आमचा प्रमुख अजेंडा आहे पक्षाचा. म्हणून सुप्रियाताईंनी बचत गटाची चळवळ चालू केली की जेणेकरून महिलांना हाताला काम मिळेल आणि ज्या बिलो पॉवर्टी लाईनच्या महिला आहेत त्यांना अनुदान जर मिळालं आणि त्यांना जर हाताला पैसा मिळाला तर त्या नक्कीच पुढे जातात. अशा कर्तृत्ववान महिला आम्ही पूर्ण महाराष्ट्रात चांद्यापासून बांद्यापर्यंत ही चळवळ बघितली आहे. आम्ही सुप्रियाताईंच्या मार्गदर्शनाखाली बेटी बचाव आंदोलन सुरू केलं होतं. 10 वर्षापूर्वी आम्ही जवळजवळ 70 किलोमीटर पदयात्रा काढून जागरूक केलं होतं की आपला जो रेशो आहे 100,000च्या मागे 900, तर 100 मुलांना मुली कुठून मिळतील. तर ही संवेदनशीलता आमच्या पक्षामध्ये होती आणि म्हणून आम्ही ती पायी यात्रा काढून जागृती केली. आणि ज्या मुलींचं नको म्हणजे येणं नाकारलं जात होतं, त्यांच्या जन्माचा अधिकार नाकारला, त्यांना आम्ही सन्मान दिला. आणि सांगायला अतिशय अभिमान वाटतो की ज्या सोलापूरमध्ये अतिशय ज्या महिला म्हणजे ज्या मुली नसताना नको असताना झालेल्या त्यांचं नकोशी नाव ठेवलं होतं. ही अतिशय दुर्दैवी घटना होती की ज्या मुली नकोशी नाव म्हणजे त्यांना नावसुद्धा देण्याची आपल्या पक्ष समाजात हिंमत नव्हती. सुप्रियाताईने जवळजवळ 100 महिला मुलींचं असं नामकरण करून त्यांना नाव दिलं आणि त्यांना सन्मान दिला. तर पवारसाहेबांनी जे केलं आहे ही महाराष्ट्राची पुण्याई आहे महिलांच्या दृष्टीने. कारण आरक्षण देणं हा विषय आहेच. 33% आरक्षण होऊन 50% आणलं. लोकसभेत आपलं बिल पेंडिंग आहे. पण ज्या महिला संरक्षण खात्यामध्ये सुद्धा त्यांना 33% आरक्षण दिलं, नोकरीमध्ये आरक्षण दिलं. आज आम्ही जिथे जिथे डिपार्टमेंटला जातो, पोलीस डिपार्टमेंट असो, कंडक्टर असो, तिथे प्रत्येक महिला म्हणते की आम्हाला पवारसाहेबांच्या आरक्षणामुळे आम्हाला हे पद मिळालं आणि ही महाराष्ट्राची पुण्याई. आम्हाला फार अभिमान आहे की आम्ही राष्ट्रवादी महिलामध्ये काम करतो. आपल्या मार्फत जळगावमध्ये असताना ज्यावेळेला फौजिया खान जळगावला होतात आणि त्यावेळेला आपण घुंगरू भेट दिली होती सरकारला, त्याविषयी मला असं वाटतं की पार्टी विथ द डिफरन्स. आता ह्या ताई आहेत, ह्या महापौर आल्या, ह्या उद्योग त्या पक्षाने म्हणजे हा पक्षाचा अजेंडा आहे. म्हणजे सर्व महिलांना सन्मान देण्याचा विषय होता. तर त्या कुठल्या पक्षाच्या म्हणून नाही, आज आरक्षण मिळालं म्हणून त्यांना ती पदं मिळाली. पण त्यांच्या पार्टीमध्ये पार्टी विथ द डिफरन्स म्हणणारी ह्या लोकांना किती न्याय मिळतोय महिलांना. परवा त्या स्मिता वाघताईंबद्दल BS पाटील जे बोलले ते किती खालच्या पातळीवर बोलणं आहे. कुठलीही महिला असू दे, आज महिला म्हणून मी त्याचा निषेध करते कारण ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. असं खुलेआम पार्टीत बोलणं आणि हे पार्टीचं अतिशय शिस्तभंगाची कारवाई व्हायला पाहिजे. आणि आमच्या पक्षामध्ये अतिशय सन्मान दिला जातो. ज्या महिलेला उंबरठ्याबाहेरचं जग दाखवलं त्या महिलांना आत्मसन्मान दिला.
त्या महिलांचा कधी असा अपमान होत नाही. आणि आत्ता ज्या 5 वर्षामध्ये सगळ्यात जास्त महिला असुरक्षित देश असलेला हा देश असं जगाने जाहीर केलं आहे की भारत हा जगातला सर्वात असुरक्षित देश आहे. उन्नाव आणि कटुआ ज्या घटना घडल्या, अतिशय दुर्दैवी घटना होत्या. तिथे काय चित्र होतं की BJPचेच आमदार आरोपीच्या बाजूने उभे होते. आणि जेव्हा महिला अत्याचाराची वेळ येते, 600 जगातल्या 600 नामवंत शैक्षणिक विद्यापीठांनी मोदींना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली होती की हे भारतात चाललंय काय. मोदींनी एक शब्दसुद्धा उत्तर दिला नाही. मोदींच्या भाषणामध्ये कधीतरी महिला सक्षमीकरणाचा मत तरी येतो का. मग मोदींनी महिलांसाठी काय केलं. उज्ज्वला गॅसची योजना अत्यंत खोटी योजना आहे. 6.5 कोटी लोकांना आम्ही उज्ज्वला गॅस दिला, अत्यंत चुकीचे आहे. कारण मी स्वतः एक गॅस डीलर आहे. मला माहिती की तिथे काय चालतं. 100 रुपयात गॅस आणि सिलेंडर केलं 400 रुपये 1000 रुपयावर आहे. ते 100 रुपयाचा गॅस आधी तुम्ही जनधन खातं उघडायला लावतात, 500 रुपयाचं जनधन खातं उघडायला लावतात. 500 रुपये जनधन खात्यामधनं त्या महिलेकडे, गरीब महिलेकडे नसतात आणि 100 रुपयाचा गॅस सांगतात. ॲक्च्युली ते कर्ज 1800 रुपयाचं पडतं जनधन खात्यामध्ये. म्हणजे सिलेंडरचे 400 रुपयाचं 1000 रुपये करायचं, जनधन खात्यामधले 500 रुपये ते तुमचे सबसिडीमधनं 1700 रुपये कर्ज पडलेलं असतं. पहिल्या सिलेंडरचा सबसिडी 2-3 सबसिडी अशा कॅन्सल होतो. जनधन खात्यामध्ये 0 बॅलन्स होतो. परत ते खातं बंद होतं. कंपल्सरी 500 रुपये पाहिजेत. गरीब महिला आणतील कुठून पैसे. तर अत्यंत खोटी योजना आणि कितीतरी 3,500 कोटी रुपये तुम्ही जाहीर खर्च करतात. फसव्या घोषणा, खोटी आश्वासनं, चाललंय काय देशामध्ये. तर ह्या 10,000 कोटी रुपये असे ह्या जनधन खात्यामध्ये जमा झालेत महिलांचे. मग हा पैशाचा हिशोब द्यायचा कोणी. मोदींनी कधी द्यायचा. हळूहळू खात्यातनं पैसे किती जातात. GSTचं नावाने 1000 रुपयाच्या मागे तुम्ही 200 रुपये GST जातो. आपल्या खात्यातनं हळूहळू पैसे जातात. किती लूट चालू आहे हे सांगणंसुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. महिलांच्या बाबतीत यांचं अतिशय धोरण चुकीचं आहे. अत्याचाराच्या घटना 35 खासदार आणि आमदारांवर अत्याचाराच्या घटना खटले दाखल आहेत. 35 भाजपच्या खासदारांवर. आणि गिरीश महाजनांनी जेव्हा महिलांना बाटलीला दारूचं नाव द्या, त्यावेळी तो आम्ही आंदोलन केलं होतं. त्यांच्या कार्यालयात जाऊन आंदोलन केलं. कारण कुठल्याही बाईला हे असं आवडणार नाही. एकतर आपण दारू बंदीसाठी आम्ही महिला सरसावतो, तुम्ही दारू विक्री म्हणून प्रयत्न करतात. राम कदम म्हणतात बेटी भगाव, आम्ही पळून आणतो. आम्ही तिथे पुतळे जाळे त्यांचे. नंतर गिरीश बापट अतिशय ह्या वयामध्ये त्यांना बोलायला शोभतं की हिरवा देठ, अतिशय घाणेरडी भाषा, इतकं असंवेदनशील, इतकं खालच्या दर्जाचं भाषण BJPचे जे लोक करतात ते आमच्या पक्षात कधीच केले नाही आहे. परिचारिक बोलले, सैन्यांच्या बाबतीत अतिशय मोठा अपमान होता. आम्ही आबाने, आमच्या स्वर्गीय बाबांनी, ज्या गुन्हेगार होऊ नयेत, मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये आणि मुली कुठल्या तरी वाममार्गात जाऊ नये म्हणून डान्स बार बंदी केली होती. त्याच सरकारने, ह्या BJP सरकारने परत ते डान्स बार सुरू केले. आम्ही फौजिया खान आल्यानंतर आम्ही सगळ्या महिला, आमच्या महिला आघाडी, राष्ट्रवादी महिला आघाडीने त्यांना आम्ही घुंगरू भेट पाठवली मुख्यमंत्र्यांना. आणि त्यावेळी दुष्काळाची परिस्थिती आहे. छावण्या बंद करतात आणि लावण्या सुरू करतात. तर आम्ही छावण्या बंद, लावण्या सुरू असे बऱ्याच मोठ्या गोष्टी दिल्या होत्या. नगरपालिकेच्या इलेक्शनच्या वेळी खुलेआम पैसे वाटले जात होते. आम्ही संविधान बचावची फार मोठी मोहीम हाती घातली होती. संविधान बचावच्या वेळी त्याच वेळी नगरपालिकेचे इलेक्शन झालं होतं आणि पोलीस खुलेआम पैसे वाटत होते. पोलिसांनी सांगितलं तुम्ही वाटतात, आम्ही वाटतात, आम्ही समोर उभे, तुम्हाला वाटत तुम्ही वाटा. म्हणजे संविधानाच्या विरोधात पोलीस जर असं बघत असतील तर ही लोकशाहीची फार मोठी, म्हणजे अतिशय खालची अवस्था आहे. अघोषित कुठेतरी आणीबाणी आहे, कुठेतरी हुकुमशाहीकडे वाटचाल चालू आहे. तर आम्ही EVMची सुद्धा प्रतिकृती जाळली होती. मनुस्मृती आम्ही जाळली, कारण आम्हाला मनुस्मृती मान्य नाही. ज्या हिंदू कोड बिलप्रमाणे आम्हाला कायदा स्वातंत्र्य आणि महिलांना समतेचा अधिकार मिळाला. समतेच्या अधिकाराने आम्हाला एक कायद्याची चौकट निर्माण करून दिली आणि आम्हाला साहेबांनी आरक्षण दिलं. पवार साहेबांनी 50% आरक्षण दिलं. शेतकरी महिलांसाठी त्यांनी अनेक योजना केल्या. तर कुठेतरी महिला पुढे जायला पाहिजेत म्हणून आम्ही ती मनुस्मृतीसुद्धा जाळली की जी आम्हाला मान्य नाही. आणि हे BJP सरकारला मनुस्मृती हवी आहे. तिथे जंतर मंतरला संविधान जाळल्यावर गुन्हे दाखल होत नाहीत. आणि आम्ही मनुस्मृती जाळली म्हणून आमच्यावर गुन्हे दाखल झाले. आमच्यावर 8 गुन्हे दाखल आहेत जळगावमध्ये. कुठेतरी दडपशाहीचं वातावरण आहे. महिला सुरक्षित नाही आहेत. काही सांगितलं तरी महिलाबद्दल हे सरकार अतिशय असंवेदनशील आहे. परवाची झालेली घटना बघितली आपण की सगळीकडे पैसा चालतो असं नाही. कुठेतरी राग निर्माण झाला. स्मिताताईंच्या विरोधात जे झालं ते अतिशय दुर्दैवी घटना आहे. स्मिताताईला तिकीट दिलं तुम्ही, मोठ्या गप्पा मारल्यामुळे सक्षमीकरणाच्या तिकीट काढून घेतलं.
हा एक फार मोठा महिलेचा अपमान पण आहे. पण मी महिला वतीने म्हणून हा याचा पण निषेध करते. त्या विषय तुमच्याकडे आहेत. मी तुमच्यावरती खूप आरोप केलेले आहेत आणि निषेध सुद्धा केलेले आहेत अंबानेरच्या घटनेचा. काय म्हणाल ते तुम्ही, काय सांगा? नाही, आता स्मिताताईंबद्दल बोलायचं झालं तो पक्षाचा निर्णय आहे सर्वस्वी. पहिले तिकीट दिलं पक्षाने, काही आता त्यांच्यात आता पक्षात श्रेष्ठी जे सांगतील त्याच्यानुसार त्यांना हा पक्ष निर्णय मान्य आहे, पण एक महिला म्हणून वैयक्तिक तुम्हाला काय म्हणाल? नाही, वैयक्तिक तर आता मत आपल्या इथे मी मांडू शकत नाही. पक्ष म्हणूनच मी मत मांडणार आहे इथे. बरोबर. पक्षाने जो काही सर्वे केला असेल, काही त्यांचे धोरणं असतील, ध्येय धोरणं, त्यानुसार त्यांनी त्याचा निर्णय घेऊन पक्षाने स्मिताताईंचं तिकीट बदललं असेल. हे मी सांगू अंबानेरला शकते. आपले माजी आमदार त्यांनी ज्या पद्धतीने वक्तव्य केलेलं आहे त्याच्यावरती गुन्हे दाखल करावेत अशीही मागणी जनतेतून झाली. त्याचबरोबर यांनी त्या गोष्टीचा आपल्या या डायस्वरती आता निषेध सुद्धा केलेला आहे. तुम्ही त्या घटनेकडे कसं बघता? नाही, एक महिला म्हणून आता त्यांचं ते वक्तव्य होतं ते, पण त्याच्यातही त्यांनी खुलासा केला म्हणे नंतर त्या गोष्टीचा, की वाघ जसा गुहेत राहतो बुवा त्यानुसार माझा तो शब्द बोलण्याचा होता, हे त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. यांच्या नाव आडनावावरून त्यांनी तसा शब्दप्रयोग वापरलेला आहे बुवा तिथे, असं त्यांनी स्पष्टीकरण केलेलं आहे. त्याचा संदर्भच नाही तसा. हो, तसं स्पष्टीकरण दिलंय त्यांनी त्याचं स्पष्टीकरण काही अर्थ पण नाही. नाही ना, तसं स्पष्टीकरण दिलेलं आहे त्यांनी. ते मी माझ्या माहितीप्रमाणे तेवढं मी ते स्पष्टीकरण तुम्हाला सांगू शकते, की त्यांचा बोलण्याचा उद्देश तो होता BS पाटलांचा, म्हणून ते स्मिताताईंबद्दल असं बोलले. त्यांनी आपल्याला असाही आरोप केलेला आहे की दडपशाही आणि महिला असुरक्षित झालेल्या आहेत आणि या 5 वर्षामध्ये नाही, हे तर अजिबात नाही. दडपशाही जर असती तर कस काय दडपशाही, महिला दडपशाहीमध्ये राहू शकत नाही, कोणत्याच पक्षाची राहू शकत नाही. आज तुम्ही घरात तरी सांगा बरं, तुम्ही जळगाव पुरता मर्यादित नाही, हा पूर्ण भारतात घटना झाल्या आहेत, त्याचा पूर्ण हे बघा. आज आता दडपशाही म्हणा, तुम्ही म्हणा, महिलांवर अत्याचार, याच्यापूर्वी अत्याचार होत नव्हते का? होत होते. त्यावेळच्या सरकारमध्ये महिला सुरक्षित होत्या का? तेव्हाही बलात्कार वगैरे हे प्रश्न उद्भवतच होते ना. महिलांवर अत्याचार होत होते, हुंडाबळी होत नव्हता का? महिला जोपर्यंत सक्षम आणि महिला जोपर्यंत आपल्याला म्हणजे आपण सुशिक्षित आणि आपण ठाम राहत नाही तोपर्यंत महिलेवर अत्याचार होणार आहे. इथे पक्षाचं मी तरी हे म्हणू शकत नाही की पक्षच हे करेल कोणत्याही गोष्टीला. तर मला त्या मुद्दा चुकीचा वाटतोय की ह्या बीजेपी काळातच महिलांवर अत्याचार होत आहेत. हा, आज उलट महिला तर आता पूर्वीपेक्षा उलट खरं सुरक्षितच झालेल्या आहेत. आता मुसलमान तुमचं म्हणजे आपण मुस्लिम समाजाचं म्हणा, तलाकाचं तुम्ही 3 वेळा एक शब्द उच्चारला की पूर्वी तलाक होत होता. आता तेच मोदीजींनी आपण सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन त्याच्यावरती हे केलेलं आहे की तो 3 वेळा तलाक म्हटल्यावर तलाक होणार नाही बुवा. म्हणजे आज ते पण महिलांना मानच मिळाला की त्या सर्वांना. जसंही तुम्ही सांगितलं तसं ताई, पक्षामध्ये महिला आपल्या साक्षर आहेत का? विशेषत्व करून मतदानासाठी साक्षर आहेत का? हो, आहे. कशा पद्धतीचं तुम्ही त्यासाठी प्रयत्न करत आहात किंवा केलेले आहेत? कारण महिला ही आज नाही तर गेल्या जवळजवळ 30-40 वर्षापासून महिला ही सक्षम झालेली. आणि आपण बघतोय की मतदान करताना आपण मतदानाचा प्रश्न मला विचारतो. मतदानाचा विषय आपला आज इलेक्शन आहे, निवडणुकीच्या संदर्भात आपण तर आम्ही जेव्हा प्रचारात फिरतोय, आम्ही तालुक्यात ग्रामीण भागाकडे जातोय, तर आम्ही जेव्हा महिलांना विचारतोय, ताई आपलं मत कुणाला, ताई मत द्याल, ताई मत, तर त्या महिला अगदी जागरूकपणे हो ताई आम्हाला मतदान माहिती. म्हणजे आम्हाला त्या महिलांना मतदान इथे करा किंवा असं करा हे सांगण्याची आज गरज नाही. इतक्या महिला आमच्या बाबतीत आम्ही त्यांना विचारतोय. पण जर EVM मशीन, आता थोड्या वेळापूर्वी ताईंनी मुद्दा मांडला की EVM मशीन जे आहे त्या मशीनच्या संदर्भात त्याच महिला जरी त्या ग्रामीण भागातल्या असल्या तरी त्या महिलांच्या मनामध्ये थोडी शंका वाटते. ते म्हणतात ताई ते पहिल्यासारखं पाहिजे होतं, फुली मारायला पाहिजे होतं, हे बटन दाबा मग आम्ही दाबसो पंजानंतर तर पडी कमळले, असं ऐराणी प्रतिक्रिया आम्ही तालुक्यातून, आम्ही खेड्यातून या प्रतिक्रिया महिलांच्या ऐकतोय. आणि त्याच संदर्भात आम्ही सुद्धा थोडं हे होऊन जातोय. कारण सत्ता जी आहे ती पैशावाल्यांची सत्ता आहे, पैसा आहे, त्याच्यामुळे काय करतील याचा नियम नाही.
पण आज नाही आमची आता यांचा घराघरातील मुद्दा हा महिला, आहे आमची हाच मुद्दा घराघरातील महिला जी आहे, गिरीश ती भाऊ सक्षम महाजन यांनी आहे. मी खोडते इथे महिलांचा प्रश्न आज आहे आता की ताई आम्हाला महापालिकेचं मुलीचं- इलेक्शन मुलीचं होतं मतदान पाहिजे होतं. त्यावेळेस सांगा, तुमचा स्वतः मुद्दा समजला तेव्हा ते स्वतः म्हटले की तुम्ही असं ईव्हीएम वर आमच्या की असे म्हणतायत की याला काँग्रेसला त्याला कसं दिलं की पडेल? कमळाला जातं. हे तुम्हाला जर म्हणते तर सरळ तुम्ही पेपरवर घ्या. आम्ही तेव्हाही तयार होतो. हो तयार होतो. तेव्हा तयार होतो. त्याच्यासाठी आता व्हीव्हीपॅट नावाची यंत्रणा आलेली व्हीव्हीपॅट आहे. आता आली आहे ना, मग हे सगळं बंद त्याच्या- व्हावं त्या- म्हणून त्याच्या- व्हीव्हीपॅट काढलं आम्ही. आता तेही नको असेल तर आम्ही इथपर्यंत सांगितलं पहिल्यासारखं फुलीचं घ्या, इथपर्यंत भाऊ बोलले. मग काय पाहिजे अजून? ते- सगळं बदलवायला ही तयार process होते ना. मोठी सर, निवडणूक आयोगाची process निवडणूक आहे. आयोगाची प्रोसेस आहे. फुलीने गेलं. आज अमेरिकेत फुलीनेच मतदान होतंय. अमेरिकेत बऱ्याच शिक्काच पेपरवर मारला केला जातोय. पाहिजे. पण ते मतदान त्याला निर्णय निवडणूक आयोगाचा असल्यामुळे ती प्रोसेस मोठी आहे. नाही, पण त्याच्यासाठी व्हीव्हीपॅट नावाचं व्हीव्हीपॅट मशीन मशीन. आता आलेलं बरं, आहे. आणि मग आता तर तुम्ही त्याच्यासाठी कोणाला मतदान त्यांनी केलं ते दिसतंय. तुमचं 3 सेकंद 7 सेकंद. 7 सेकंद पर्यंत तुम्ही कोणाला मतदान केलं हे दिसणार आहे ना हो, तुम्हाला. दिसणार. मग हा यांचा मुद्दा मी नाही ते पण खोडते असं ना असतं असं. तर परवा 19 अधिकाऱ्यांना निलंबित केलं हा. गेलं. एक बटन दाबलं की कमळालाच मत जातं. तर मग याला काय उत्तर आहे साई तुमच्याजवळ? परवा 19 अधिकारी निलंबित झाले या जिल्ह्याचं. त्याच्यावर काय उत्तर आहे तुमच्याकडे की बटन दाबलं तरी कमळाच मत जात होतं? नाही मग ते टेस्ट वगैरे चालू असं असेल कसं त्यांना आहे? पण नाही तर अरे नाही. नाही, आज नाही, तिथे नाही, तुम्हाला नाही, पूर्ण नाही. दिसणार आहे ना तिथे. नाही, नाही, आज नाही, नाही. सर, मला त्याच्यासाठी एक सांगायचं अगोदर- एक अजून हा. मुद्दा सांगते. हम्म. एक इलेक्शन कमिशनचं एक पत्र माझ्याजवळ आहे, तुमच्याकडे आहे की माहीत नाही. त्यांनी सांगितलं की ईव्हीएम मशीनच्या 100% हॅक होतं. त्याची मेमरी इतकी शॉर्ट आहे की आपल्याला त्याचा शोध लागत नाही. त्यासाठी इलेक्शन कमिशनने एक आदेश जारी केला होता की तुम्ही त्या दिवशी रिलायन्सचे जेवढे किंवा मोबाईलचे टॉवर्स जेवढे आहेत ते त्या दिवशी पूर्ण बंद पाहिजे, तिथनं ते हॅक होलं जातं. तर हे आपण दुर्लक्षित केलं गेलं. त्याचं पत्र माझ्याकडे आत्तासुद्धा आहे, मी दाखवत जाते तुला. तर आपण ह्या छोट्या छोट्या घटनांकडे बघितलं काय? हॅकर्स आहेत, 100% आहेत. काहीतरी असल्याशिवाय होणार नाही, कारण ह्यांचं कुठेच काही दिसत नाही. ह्यांच्या कुठे विकास झालाय जळगावमध्ये? नाही ते मी त्याच्यासाठी असं म्हणेल की जर तसं असतं तर मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचं सरकार आलं आलं नसतं. नसतं. काँग्रेस सरकार- दुसरी गोष्ट आता ईव्हीपॅट जे मशीन आहे, काल जिल्हाधिकारी महोदयांनी सुद्धा आपल्या ठिकाणी सांगितलेलं की 7 सेकंद तुम्हाला त्या ठिकाणी ते दिसणार आहे. दिसणार आहे. आणि पूर्ण पट्टी व्हीव्हीपॅट येणार आहे आणि त्याच्यात. ते हो ना, आताच विषय आपला आताच हो. आहे. ती 7 सेकंद आपल्याला दिसणार हो, आहे आता. की जर कधी असेल आणि ते बघितल्यानंतर आपण जे मतदान केलं ते आपल्याला दिसणार आहे. फक्त ते आपल्यालाच पाहता येणार आहे आणि 7 दुसऱ्याला सेकंद ते दिसणार मशीन नाही. परत पण खाली सर, मग पडणार. आता जर 19 अधिकारी निलंबित झाले तर व्हीव्हीपॅटवर पण ते दिसतच होतं ना, याचा अर्थ. आता जर 19 अधिकारी निलंबित, आता जस्ट परवाची ते गोष्ट तुम्हाला आहे. तक्रार करता येणार आहे तशी. हो तक्रार, पण मग ते 19 अधिकारी निलंबित केले याचा अर्थ की त्या मशीनमध्ये प्रॉब्लेम आहे. व्हीव्हीपॅटचं तर ठीक आहे, पण मशीनमध्ये दाबल्या 30 सेकंडच्या आत ते निघून जाते नाही, समजा. त्याचं ते आता पण ते निवडणूक ट्रायल प्रक्रियेत बेसिसवर त्यांचं चालू काहीतरी होतं. असं असेल, कसं? पण म्हणून 19 माहिती. अधिकारी पण निलंबित आता ह्या इलेक्शन मशीन मध्ये कमिशनने- मला नाही वाटत ते इलेक्शन ठीक आहे, ते कमिशन- 19 अधिकाऱ्यांचा विषय यांच्या हा, याच्यातलं. माहिती. पण तुमच्या हा. आपल्या पक्षा राष्ट्रवादीच्या पक्षांतर्गत महिलांच्या जनजागृतीसाठी, विशेषत्वे करून मतदानाच्या जनजागृतीसाठी महिलांचं प्रमाण त्या प्रमाणात कमी आहे मतदानाचं. आपल्या पक्षाकडून काय सर, तयारी मला केली? तरी असं वाटतं की ज्या राष्ट्रवादीच्या महिला आघाडी अतिशय सक्षम आहे, काँग्रेसची सुद्धा सक्षम आहे. कारण महिलांविषयीची धोरणच मी तुम्हाला सांगितलं की जागृती जी झाली आहे महिलांविषयी, महिला सक्षम ज्या झाल्या आहेत आता, त्या उद्योग म्हणजे बचत गटाच्या पासून त्यांचा जो प्रवास आहे उद्योजकात, तो अतिशय त्यांना माहिती आहे की आपलं जे महिला धोरण किंवा महिला आयोग हे जे पवारसाहेबांनी जे स्थापन केलं ते पहिल्यांदा महाराष्ट्रात स्थापन केलं. तर महिला सक्षमीकरणाचा जो उद्देश आहे त्यांना आपला राष्ट्रवादी पक्ष आणि पंजा कळतो, त्यांना कुठेही मतदान करतं ते कळतं. आणि जागृतीसाठी विषयच नाही, कारण त्यांच्यासाठी जेवढं केलं आहे पक्षाने, शेतकरी महिला असतील, शेतकऱ्यांसाठी जो विषय असेल, साहेबांनी कृषी मंत्री असताना जेवढं जे धोरणं आखली, शेतकरी महिलांना 2 रुपये किलो गहू, 3 रुपये किलो तांदूळ, किंवा हरित क्रांतीची घडवून आणली की महिलांच्या हातात पैसा द्यायला पाहिजे. मला एक उदाहरण सांगा असं वाटतं सर की एक घटना अशी की साहेबांना एक पत्र आलं होतं पंजाबच्या एका शेतकऱ्याच्या मुलीचं की साहेब, मी एका शेतकऱ्याची मुलगी आहे आणि मला पण डॉक्टर मेडिकलला जायचं, तर माझ्याकडे तेवढा पैसा नाही आहे. तर साहेबांना ते लक्षात आलं की शेतकरी लोकांच्या मुलांना जर शिकवायचं असेल तर OBC महामंडळाच्या मार्फत फार मोठा निधी दिला पाहिजे आणि शेतकऱ्यांना गव्हाचे किंवा त्यांचे जे शेतीचे भाव आहेत, शेताचे भाव म्हणजे हमी भाव दिला पाहिजे. त्यासाठी अनेक संस्था त्यांनी निर्माण केल्या. सहकार क्षेत्रामध्ये आमचं काम आहेच आहे आणि महाराष्ट्रात सुद्धा अनेक संस्था ज्या आहेत, म्हणजे साहेबांची जी बारामती पाहिलं, इव्हन मोदी साहेबांनी सुद्धा कौतुक केले. अशा बारामती जरी झाल्या तर देश सुधारेल. तर जे महिला म्हणजे ज्या महिला शेतकरी महिला आहेत, शेतकरी महिला म्हणजे ज्या 50% महिला शेतकरी असतील
आणि 50% महिलांचा जर आर्थिक याच्यात हातभार राहिला तर देश पुढे जाईल हे त्यांना माहिती होतं. म्हणूनच त्यांनी अनेक महिला आयोग स्थापन केला, महिला धोरण केलं. महिला बालकल्याणावर जास्तीत जास्त 1200 कोटी रुपयाचा निधी त्यांच्या काळात दिला गेला होता की ज्यांनी महिला सक्षम होतील. तर त्यामुळे महिला राष्ट्रवादीच्या मागे आहेत. ग्रामीण भागात आमचं स्थान निश्चित आहे. ताई, तुमच्या पक्षामध्ये महिलांना मतदानाच्या जनजागृतीसाठी किंवा साक्षरतेच्या दृष्टिकोनातून कसे प्रयत्न सुरू आहेत? आम्ही आता म्हणजे प्रचारानिमित्त महिलांचीच कॉर्नर सभा घेऊन त्यांच्याशी संवाद साधतोय. आणि जसं म्हणजे आता आपल्याकडे एखादं लग्न कार्य आहे, लग्न कार्याला आपण सगळ्यांना पत्रिका देऊन आमंत्रण करतो. हे आता ही जी आपली जी निवडणूक आहे ही लोकशाहीची हे लग्न आहे बुवा, ह्या दृष्टीने तुम्ही ह्या मतदानाकडे बघा. आणि उन्हाचं जरी 42-43 तापमान असलं तरी तुम्ही सकाळी लवकर मतदान करा. आणि मतदानाचा आपला अधिकार आहे, सगळी माहिती तुम्ही सगळ्यांपर्यंत त्यांना देता. ही माहिती देतो पूर्ण. मतदान व्हायला लोकशाहीमध्ये हवं. आपलं मतदानाला मत, निघा. आपल्याला देश पुढे न्यायचा असेल, देश आपल्याला सक्षम करायचा असेल तर तुम्हाला मतदान करणं. मतदान अगदी लोकशाहीत करणं गरजेचं आहे. ताई, येणारा खासदार जिल्ह्याच्या कोणत्या अपेक्षा तुम्ही ठेवणार तुमच्या महिलांच्या संदर्भात? जो कोणी खासदार येईल त्याने कोणते प्रश्न असे आहेत की ते प्रश्न सोडवण्यासाठी खासदाराने प्रथम प्रयत्न केले पाहिजेत? आम्ही तर येणारा खासदार हा म्हणजे आपल्या जळगाव शहरात पहिले म्हणजे इंडस्ट्रीज येणं महत्त्वाचं आहे, ज्यातून महिलांनाही आपल्याला रोजगार मिळेल हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मोठी एखादी इंडस्ट्रीज येणं गरजेचं आहे. सगळ्यात आपल्या महिला पण सुशिक्षित वर्ग आहे, त्यांनाही तिथे रोजगार हाताला काम मिळेल, त्याबरोबर तरुणांनाही मिळेल. ज्या ग्रामीण भागातल्या, शहरी भागात तर सामान्य वर्ग जो आहे, नोकर वर्ग जो आहे तो आपल्या मुलीला शिकवतोय, तो पैसाही खर्च करतोय. परंतु ग्रामीण भागातनं ज्या दारिद्र्य रेषेखालील जे लोक आहेत या लोकांमध्ये देखील अनेक मुली हुशार आणि बुद्धिवान आहेत. मग त्यांच्याही अपेक्षा असतात पालकांच्या की आमची मुलगी उच्च पदावर गेली पाहिजे. आणि म्हणून आम्ही त्या मुलींसाठी आमच्या खासदारांना तेच सांगणार की आमच्या त्या मुलींची व्यवस्था शिक्षणाची व्हावी, त्या मुलींच्या बुद्धीचा तंतोतंत त्याचा उपयोग करून त्या वरच्या पदावर गेल्या पाहिजेत, त्यांच्याही आईवडिलांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या पाहिजेत. अशा पद्धतीने आम्ही जास्त करून शिक्षणावर आणि महिलांचं जे आपण सक्षमीकरण म्हणतोय ते सर्व अंगाने सक्षमीकरण म्हणजे फक्त शिक्षण नाही तर मग तिचा आरोग्याचा प्रश्न असेल, तिचा संरक्षणाचा प्रश्न असेल. जर आमची महिला आजच्या परिस्थितीत रात्री 10 वाजता देखील घराच्या बाहेर निघू शकत नाही, 10 वाजले की तिच्या मनामध्ये भीती आहे, ती भीती आम्ही आमच्या खासदाराच्या माध्यमातून कमी करतो. आपल्या जिल्ह्यातले असे कोणते प्रश्न किंवा येणाऱ्या खासदाराने काय केलं पाहिजे असं तुमचं मत? मला असं वाटतं ज्या गरीब महिला आहे त्यांना डिलेवरीच्या वेळेस म्हणजे त्या खाजगीत जाऊ शकत नाही, त्यांना काहीतरी सुविधा पाहिजे. असं खाजगी दवाखान्यात जर मोठा प्रसंग पडला, अवघड टाईम आहे तर आपण मेडिकल हबची पण होते तर ना थोडं सोबत. त्यांना सुविधा पाहिजे बुवा. थोडं जळगाव शहरात मेडिकल हब येतच आहे त्याच्यासाठी आपल्याला, ते पण अशा अपेक्षा आहे आमच्या माध्यमातून आपण महिलांच्या काढतोच आहे. आता मुख्यमंत्र्यांच्या रावेर लोकसभेमध्ये मेडिकल कॉलेज आमचे उमेदवार रावेर लोकसभेचे डॉक्टर उल्हास पाटील यांना फक्त 12-13 महिन्याचा काळ मिळाला होता. आणि त्या काळात देखील यांनी समाजसेवेसाठी एक चांगलं मेडिकल कॉलेज उपलब्ध केलेलं आहे. आज तिथे अनेक लोक तिथून सेवा घेत आहेत. अगदी गरीबातला गरीब खालचा मनुष्य तिथून आपली सेवा घेऊन आपलं आरोग्य चांगलं ठेवत आहे. हे विजन तर आधीच झालेलं आहे. तरुणांना आणि महिलांना रोजगार लागला पाहिजे हे त्याची आवश्यकता. हो, हे सर मला असं म्हणायचं की ग्रामीण भागातल्या ज्या महिला शेतकरी आत्महत्या करतात, जवळजवळ ह्या 5 वर्षामध्ये जवळजवळ 15,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. तर त्यांच्या महिला ज्या आत्महत्या केलेल्या महिलांचं आयुष्य काहीतरी सुखद व्हावं, त्यांना कायमस्वरूपी पेन्शन मिळावं. आणि दुसरा विषय असा की त्यांना हाताला काम कसं मिळेल किंवा रोजगार कसं मिळेल याची खासदारांनी बघितलं पाहिजे. आणि दुसरा विषय की आरोग्याच्या बाबतीत कुपोषणाने जवळजवळ 19,000 मृत्यू झाले. हे मीडिया आपल्याला दाखवत नाही आहे, पण एकूण तर ते कुपोषित बाळ होत आहे. त्याचा अर्थ की त्याच्या आईच्या तब्येतीची काळजी प्रॉपर ह्याला घेतली पाहिजे, त्याला सुविधा दिल्या पाहिजेत त्याच्या जागी. आताही सरकार करत आहे, पण त्याच्या आताही देते ना आपण प्रेग्नन्सी मध्ये त्यांना काहीतरी चालू नाही. सकस आहार देतोय, दुधाचं राष्ट्रवादीच्या काळातल्याच योजना आहेत ताई. तर तो विषय नाही, सगळ्या धोरणात तो विषय नाही. आशा किंवा हे असतील ते सगळं पवारसाहेबांनी केलेलं आहे. पण आत्ताच्या 5 वर्षात 19,000 मुलं कुपोषणाने मृत्यू झालाय त्यांचा.
तर त्या- खासदारांनी त्याकडे लक्ष देणं अपेक्षित आहे असं तुमचं म्हणणं आहे की त्या कुपोषितांची संख्या ही कमी व्हायला पाहिजे. खूप अतिशय चांगल्या प्रकारची माहिती आपल्या सगळ्यांकडनं आज या ठिकाणी उपलब्ध झाली. मी आपल्या साऱ्या दर्शकांच्या वतीने आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करेल. महिला सक्षमीकरण होणं हे सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यांचं रोज आणि सगळ्यांना रोजगार, हाताला काम आणि मूलभूत सुविधा या आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये उपलब्ध होणं अपेक्षित आहेत. मी आपल्या साऱ्या दर्शकांच्या वतीने या सगळ्या महिलांचं या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आपण पाहत आहात लोक लाईव्ह तुमच्या मनातलं. नमस्कार. आई प्लीज, मला आता आंबा खायला अजिबात वेळ नाहीये. परफेक्शनसाठी खूप वेळ द्यावा लागतो. परफेक्ट नॉट 3 मिनिटं, साईड पार्टिंग 220 सेकंड्स, 5 मिनिटं, 6 मिनिटं, 4 मिनिटं, विचारूही नको. मग फ्रूटसाठी किती मिनिटे राहिली? 0. नवीन फ्रुटगो फ्रूट स्नॅक. शुद्ध फळं एका इझी स्क्वीझी पॅक मध्ये. आता मुलं फळं दाबून खातील. फ्रुटगो, दाबून खा. सॉरी,